नमस्कार मंडळी, या कार्यक्रमात मी आशुतोष सावे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। कोरोना संसर्गामुळे आपल्या देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनचा कालावधी केंद्र सरकारनं नुकताच वाढवला। ही मुदतवाढ काल 4 मे पासून सुरू झाली असून ती सद्य परिस्थितीत 17 मे पर्यंत असणार आहे। 17 मे नंतर पुढे काय करायचं याचा निर्णय सरकार परिस्थितीनुसार नंतर घेईलच। या सध्याच्या मुदतवाढीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। या सूचना नेमक्या काय आहेत, रेड, ऑरेंज, ग्रीन झोननुसार त्या कशा, कुठे, कुणासाठी लागू आहेत, कुठले निर्बंध शिथिल केले आहेत, काय सुरू राहणार आहे, काय बंद राहणार आहे, याबाबतची माहिती आज आपण या मुलाखतीतून सविस्तर घेणार आहोत। जेणेकरून आपल्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याची उत्तरं या मुलाखतीतून आपल्याला आपोआप मिळतील। आपण नेमक्या कोणत्या झोनमध्ये बसतो हे निश्चित करून त्यानुसार आपल्यासाठी कुठल्या मार्गदर्शक सूचना लागू होतात याची प्रेक्षकांनी कृपया नोंद घ्यायची आहे। आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अर्थतज्ञ आणि विश्लेषक उदय तारदाळकर आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। उदयजी नमस्कार। या मुलाखतीमध्ये, या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। आपण आता बघितलं की या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत, लागू सुद्धा झालेल्या आहेत, पण त्या मार्गदर्शक सूचनांकडे वळण्यापूर्वी त्या मार्गदर्शक सूचनांचा जो आत्मा आहे, म्हणजे संपूर्ण देशातले जे जिल्हे आहेत ते ऑरेंज ग्रीन झोननुसार विभागले गेलेले, त्यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार त्यांना त्या मार्गदर्शक सूचना लागू होणार आहेत। ते हे जे 3 झोन आहेत, ग्रीन, ऑरेंज आणि रेड, त्यांची वर्गवारी नेमकी कशी केलेली आहे? कुठली तत्व जी असतात, मार्गदर्शक तत्व, त्याच्यामध्ये काही ते मानक असतात, तर त्याप्रमाणे त्यांनी सर्वात प्रथम म्हणजे जे ग्रीन झोन किंवा हरित विभाग आपण त्याला म्हणू शकतो, तर त्या असे काही जे जिल्हे आहेत देशभरात की जिथे एकही कोरोनाचा विषाणू गेल्या एकही रुग्ण आढळलेले नाही 21 दिवसात, आणि एकंदरीत ज्या चाचण्या झाल्या आणि शेवटी काय सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते, त्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी हे झोन बनवले आणि त्यात हा ग्रीन झोन येतो। आणि आपण स्लाइड बघतोय इकडे, आणि ह्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही म्हणता की रेड झोन, तर एकूणच ज्या प्रचंड प्रमाणात चाचण्या चालू आहेत जगभरात आणि आपल्या देशात सुद्धा, तर त्यातून रुग्णांची एकूण संख्या किती आहे, तर दुपटीचं प्रमाण किती आहे, कारण दुपटीचं प्रमाण पण हे खूप महत्त्वाचं ठरलं जातं जर आपण एकूणच जगाची आकडेवारी बघितली तर। त्याशिवाय एकूण परिस्थितीतून, सर्वेक्षणातून काही माहिती मिळते या सगळ्या यंत्रणांना, चाचण्यांचं प्रमाण किती आहे, ह्या दृष्टीने त्यांनी ते 2 झोन बनवलेत आणि त्यासाठी हा रेड झोन आहे। आणि जे जिल्हे या दोन्हीमध्ये येत नाहीत त्यांना ऑरेंज झोन केला। आणि थोडंफार म्हणजे आपण जर कायद्याचे अभ्यासक असाल तर काही नसलं तर म्हणजे रिमाइंडर ते तसं त्यांनी ऑरेंज झोन मध्ये, ऑरेंज झोनचं आपण बघतोय तिथे। तर अशा प्रमाणे त्यांनी विभागणी केली आणि प्रत्येकाने ही सगळी विभागणीचं एक महत्त्वाचं सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली सुरक्षा ही कशी घेता येईल त्याची काळजी, आणि शिवाय दळणवळण कसं होईल। मग ते दळणवळण काही प्रमाणात निश्चितच ते रिस्ट्रिक्टेड असेल, तर सारासार विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बरोबर। आता हे विभागवार तुमचे 3 झोन झालेले आहेत, त्या जिल्ह्यांची वर्गवारी केली, तुम्ही सांगितलं ग्रीन झोन आहे, ऑरेंज झोन आहे आणि रेड झोन आहे। या प्रत्येक झोनमध्ये किंवा आपण असं म्हणूया रेड झोनमध्ये आणि ऑरेंज झोनमध्ये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून त्यांनी सुद्धा एक वेगळं स्पेसिफिकेशन केलेलं आहे। बरोबर। प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे नेमकं काय, म्हणजे हा अतिसंवेदनशील भाग म्हणून गणला जाणार आहे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळण्याच्या प्रमाणानुसार किंवा काय, तर ते प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे, ज्याला आपण हॉटस्पॉट असं सुद्धा म्हणतो। काही कंटेनमेंट झोन म्हणतात, हॉटस्पॉट म्हणतात, म्हणजे जिथे एकूण प्रकार बघता की मोठ्या प्रमाणात हा संसर्ग वाढतोय, मग ते गर्दीची ठिकाणं असतील आणि त्या अनुषंगाने हे बनवले। आणि थोडं आपण इथे पण लक्षात घेतलं पाहिजे की असं करताना केंद्र सरकारने राज्यांना पण काही मोकळीक दिली आहे, कारण आपण बघितलं तर अगदी ग्राउंड लेवलला काही काही गोष्टी त्यांना स्वतः निर्णय घ्यायला लागतात। मग ते डिस्ट्रिक्टचे हेड असतील किंवा कोणी कमिशनर असतील तर त्याप्रमाणे तो निर्णय घेतात आणि काही गोष्टी कराव्या, काही गोष्टींचा प्रतिबंध आहे, हा सारासार विचार करून लोकल लेवलला हा त्यांनी निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे। बरोबर। वैद्यकीय आकस्मिक गरज यानुसार सुद्धा ते बघितलं गेलंय मला वाटतं। अत्यावश्यक वस्तूंची वैद्यकीय आकस्मिक गरज, अत्यावश्यक वस्तू शिवाय पुरवठा व्यतिरिक्त इतर कुठल्या गोष्टींना, थोड्या हालचालींना जर प्रतिबंध केला, मला वाटतं आपल्या स्लाइड इथे मिळाली तर बरं होईल त्याची। आणि त्याशिवाय एक आरोग्य सेतू ऍप आहे, ते तिकडे त्यांनी प्रत्येकाला त्याच्या डाउनलोड करायला सांगितलंय, ज्या योगे तुम्हाला आपल्या क्षेत्रामध्ये 1 किलोमीटर अंतर असेल, 2 किलोमीटर असेल, तर आपला जो कोणी रुग्ण असेल तो आपल्या क्षेत्रात आहे की नाही याची पण माहिती मिळू शकते। बरोबर। इथे आपण बघतो, स्लाइड बघतो, त्याच्यावरती त्यांनी उल्लेख केलेला आहे की वैद्यकीय आकस्मिक गरज तसंच अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्या व्यतिरिक्त
इतर कुठल्याही गोष्टींसाठी लोकांच्या हालचालींना प्रतिबंध. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, त्यासाठी फक्त तुम्हाला बाहेर पडता येईल, तुम्हाला काही आहे ती मदत मिळवता येईल बाहेर पडून. अदरवाईज तुम्हाला इतर गोष्टींसाठी बाहेर पडता येणार आपण म्हणजे प्रॅक्टिकली बघतोच आहे की नाही. बरोबर. ज्या ज्या असे काही कंटेनमेंट झोन आहेत तिथे त्या सोसायटी किंवा बिल्डिंगच्या बाहेरच सगळी ही यंत्रणा पुरवली जाते. मग त्या नागरी पुरवठा असेल जो काय असेल, आणि अगदी म्हणजे खूपच जेव्हा एखादा रुग्ण असेल तेव्हाच त्याला बाहेर पडायला परवानगी देते, अदरवाईज ही परवानगी मिळत नाही. बरोबर. आता हे जे प्रतिबंधित क्षेत्र आहेत, हॉटस्पॉट आहेत, कंटेनमेंट झोन आहेत, आपण तिन्ही भाषेमध्ये बोलूया म्हणजे लोकांच्या लक्षात येऊ शकेल चांगल्या प्रकारे. ह्या क्षेत्रांमध्ये सरकारने नेमक्या कुठल्या सूचना जारी केल्यात? म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये अर्थातच कोरोना जास्त प्रमाणावरती आहे, कोरोनाग्रस्त रुग्ण जास्त प्रमाणावरती आहे, त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावरती आहे. तर ह्या कोरोना प्रसारावरती नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून, त्यांचं नियमन करण्यासाठी म्हणून या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नेमक्या कुठल्या सूचना जारी केलेल्या आहेत? म्हणजे सरकारने नेमकं काय करायचंय किंवा त्या यंत्रणांनी नेमकं तिकडे काय करायचंय? आता या झोनचा जर आपण विचार केला तर एकूण जसं आपण म्हटलं की सरकारने एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा ही मार्गदर्शक तत्व आली तेव्हा असं होऊ नये की ज्या गोष्टी सहज शक्यपणे करू शकतो आणि त्या आपण केल्या नाहीत का, जर प्रतिबंधित क्षेत्रात आपण ज्या ठेवल्या तर त्या दृष्टीने त्यांनी, आपण ज्याला म्हणतो की काही दृष्टीने काही ओपन अप केलं काही गोष्टी. आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघितली पाहिजे की समूह, हा समूह कधी यायला नाही पाहिजे. आणि त्या दृष्टीने विचार केला तर सर्वप्रथम आपण म्हणतो की बाहेर पडताना मास्क घातला पाहिजे, ही अगदी कमीत कमी एक साधी गोष्ट आपण बाळगली पाहिजे. तर पण प्रतिबंधित क्षेत्र जे आपण म्हणतो, जेव्हा कंटेनमेंट झोन म्हणतो, तेव्हा कंटेनमेंट झोनमध्ये अशा कुठल्याही प्रकारची त्यांनी मोकळीक दिली नाहीये. तर एक सारासार विचार केल्यानंतर आपण काय म्हणजे एक मोकळीक म्हणू शकतो की जी मेडिकल इक्विपमेंट्स आहेत त्याची मुवमेंट आहे, त्यासाठी बाहेर पडणं आहे, किंवा जरुरीसाठी टॅक्सी किंवा ऑटो, तर ऑटो आणि टॅक्सी पण तिथे परवानगी. हे सर्वसामान्य नागरिकांनी करायचं आहे, पण यंत्रणांनी तिकडे नेमकं काय करायचं? मला वाटतं त्याच्यासाठी आपल्याकडे स्लाइड क्रमांक 5 आहे, त्या स्लाइडवरनं आपल्याला त्याची नेमकी कल्पना येऊ शकेल. हा, तर त्यांनी नमूद केलं पहा इकडे की चाचणीतून निश्चित झालेल्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आणि ते आणि अशा प्रत्येक संशयित कोरोनाग्रस्ताचं संभाव्य कोरोना संसर्गाच्या जोखमीच्या तीव्रतेनुसार गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण करून घ्यायचं यंत्रणा. बरोबर. आता म्हणजे ही काही काही क्लिष्ट भाषा असते ही सांगायला. म्हणजे समजा एखाद्या कुठल्याही बिल्डिंगमध्ये एखादा रुग्ण संशयास्पद आहे, म्हणजे त्याची चाचणी व्हायची आहे, तर त्या पिरियडमध्ये संपूर्ण बिल्डिंगमध्ये लोकांना बाहेर जाऊ देत नाहीत. अर्थात हे थोडं जाचक आहे. आणि ती झाल्यानंतर जेव्हा तो जर अगदी पॉझिटिव्ह निघाला नाही तर अर्थातच काही प्रश्न नसतो, पण तो पॉझिटिव्ह निघाला तर हे विलगीकरण त्या रुग्णाचं असतं, त्या घरातल्या लोकांचं असतं. शिवाय त्या पूर्ण एरिया तो सील किंवा लॉकअप केला जातो आणि त्याच्यावर म्हणजे आपण बघितलं असेल तर प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गाडी असते आणि कोणालाही जाऊ शकत. म्हणजे एवढ्या तीव्रतेने त्याची सरकारला जाणीव आहे आणि सरकार त्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने एक सगळी कामं करते. याच्यामध्ये हा जो मुद्दा त्यांनी म्हटलाय की संस्थात्मक किंवा गृह विलगीकरण केलं जाईल, ह्याच्यामध्ये पण थोडासा एक संभ्रम असतो लोकांच्या मनामध्ये. काही ठिकाणी विलगीकरण शब्द येतो, काही ठिकाणी अलगीकरण शब्द येतो. हे आपले मराठीतले शब्द झाले. मूळ इंग्रजीतले शब्द क्वारंटाईन आणि आयसोलेशन आहे. तर ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? आता घरामधले जे समजा एखाद्या घरातल्या एखादा कोण रुग्ण निघाला आणि अजून तुम्हाला माहिती नाही की तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे, अर्थात हॉस्पिटलमध्ये जाण्याची कोणालाच परवानगी नाहीये, पण आणि बाकीचे जे लोक आहेत म्हणजे एकंदरीत त्या परिसरात राहणारे, मग तो ती कॉलनी असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल, तर त्या लोकांना मात्र जरी ते बाहेर पडते तर त्या विशिष्ट काळापुरते म्हणजे काही जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ते गेटपर्यंत जाऊ शकतात. पण ह्या दोघांना काय असतं तर त्यांच्या घरात येऊनच सगळं सामान दिलं जातं. अर्थात त्यात जोखीम पण असते, पण आपण बघतोय की ह्या कोरोनाच्या मोठ्या संकटात एवढे मोठे शूरवीरच आहेत आपण म्हटलं पाहिजे की जे म्हणजे डॉक्टर असू देत, नर्सेस असू देत, पोलीस असू देत, महापालिकेचे कर्मचारी असू देत, सगळ्या बाबतीत ते हे कामं करतायत. पण त्यांचा एक समजा रुग्ण सापडला, एक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यानंतर त्याचं विलगीकरण केलं, त्याच्यावरती उपचार सुद्धा सुरू झाले, पण त्याच्या संपर्कात ज्या इतर व्यक्ती आल्या असतील त्यांचं सुद्धा मला वाटतं सर्वेक्षण केलं खूप मोठ्या आणि हे खूप म्हणजे किचकट साखळी मोठी असू शकते. त्याच्या संपर्कात आलेली व्यक्ती, त्याच्या पुढच्या संपर्कात आलेली व्यक्ती. थोडक्यात म्हटलं तर त्याची एकंदरीतच ती हिस्ट्री बघितली जाते की ह्या संसर्गाच्या आधी त्यांनी कुठे कुठे व्हिजिट केली आहे, सार्वजनिक समारंभात तो गेला आहे का, किंवा घरातला घरगुती कुठला समारंभ आहे, मग त्याचं ऑफिस असेल, जे काय असेल ते, तर त्या अनुषंगाने ही विभागणी केली जाते आणि त्या लोकांना मग त्यांनी अप्रोच केलं जातं. अर्थात यासाठी असं पण होतं की कधी कधी की सामान्य माणसांना वाटतं की हे माझीच का चौकशी करतात किंवा मला हा जाचकपणा का येतो. म्हणजे
आता काय झालंय, आशुतोषजी घरात राहून राहून थोडं एक इरिटेशन पण आलंय, तर त्यात आणखीन हे नवीन आलं तर मग लोक थोडा विरोध करतात, पण तो चुकीचं आहे, कारण हे शेवटी आपल्या सुरक्षेसाठी आहे, हे आपण महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. मला जरा स्लाइड क्रमांक 5 परत हवी आहे. स्लाइड 5 नंबरची स्लाइड. त्याच्यामध्ये जो शेवटचा मुद्दा आहे की लोकांचं समुपदेशन आहे आणि जनजागृती पण शिक्षण त्यांचं करायचं आहे. आणि असं म्हटलं गेलं आहे त्याच्यामध्ये, त्या मार्गदर्शक सूचनेमध्ये, की सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांचं प्रोटोकॉल म्हणजे जी आखून दिलेली आचारसंहिता असते तिच्यानुसार वैद्यकीय उपचारात्मक व्यवस्थापन करायचं. तो नेमका प्रकार काय आहे? आता जेव्हा आपण याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात की एक वैद्यकीय उपचाराच्या शिवाय समुपदेशन आणि जनजागृती शिक्षण, तर एक तर आपण कुठली गोष्ट लपवून ठेवू नये, हा सगळ्यात म्हणजे त्या समुपदेशनाचा मोठा जो उद्देश आहे. कारण आपण जर लपवून ठेवलं आणि नंतर ते जर काय बाहेर, आणि आपल्याला माहितीच आहे की साधारण 55 ते 60च्या पुढच्या जे जे गृहस्थ किंवा गृहिणी आहेत त्यांना ह्याचा मोठा प्रादुर्भाव म्हणजे त्याच्यातून थोडी जोखीम आहे, तर ते एक तर लपवून ठेवू नये, हा एक पहिला त्याच्यामध्ये मोठा मुद्दा आहे. आणि जर तुम्ही काही, आणि असा हा जे काय आता 1-1.5 महिन्यात समजलंय की कोरोनाचा हा जो रुग्ण असतो तो जरुरी नाही की तो काही एकदम क्रिटिकल होईल, म्हणजे एखादा माणूस त्याची जी प्रतिकार शक्ती असते तर तो सहज पेलून नेऊ शकतो. बरोबर. पण अनाहूतपणे आपल्यातून दुसऱ्याला कोरोना जाऊ नये, त्यासाठी हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे तुम्हाला जरी समजा कोरोनाचा काही उपद्रव होत नसेल किंवा तुम्ही अगदी फिट असाल, तुम्ही घरात बसून सूर्यनमस्कार पण घालत असाल, पण तुमच्यामुळे दुसऱ्याला जाऊ नये, त्यासाठी हे समुपदेशन जरुरीचं आहे. आणि आपण विलगीकरण स्वतःहून केलं तर हे पसरलं जाणार नाही, कारण पसरण्यामधूनच हे भयानक अगदी म्हणजे अगदी घराघरामध्ये सुद्धा लोकांना असं वाटतं की आम्ही जर समजा घरामध्ये आहोत, बरोबर की नाही, आम्ही कुठे बाहेर पण फिरत नाही आहोत, तर आम्हाला काही कोरोना नाहीये, आणि आम्ही 5-6 लोक असू एका कुटुंबामधले, एका खोलीमधले, एका फ्लॅटमधले, तर आम्हाला काही त्याची गरज नाहीये. पण मला वाटतं तिकडे सुद्धा त्यांनी ही खबरदारी बाळगायला पाहिजे. नक्कीच, अगदी नाही का? कारण तो कोरोना कोणाला असेल, कुठे सूक्ष्म किंवा अगदी सुप्त स्वरूपामध्ये कुठे तो लपून बसला असेल, हे आपण काही सांगू शकत नाही. आपण आता पुढे चर्चा करूच की म्हणजे ज्या इंडस्ट्रियल युनिट्समध्ये आता ती फवारणी वगैरे होते, बऱ्याच ठिकाणी होते. एक अशी पण केस काहीतरी 15 दिवसापूर्वी सापडली की त्या घरामध्ये तुम्ही म्हणालात तसं 4 किंवा 5 जण होते आणि संपूर्ण वेळ संपर्कात फक्त दूध देणारा माणूसच आला होता, तरी पण त्या एका गृहिणीला कोरोना झाला. अगदी उदयजी, आपण आता बोलत होतो मगाशी, आपण हा सगळ्या 3 विभागांचा विचार केला, ग्रीन, ऑरेंज आणि रेड, हे जे झोन्स आहेत ते. पण हे झोन सोडून, हे झोन वगळता किंवा ह्या झोनचा विचार न करता संपूर्ण देशामध्ये असे काही आहेत व्यवहार की ज्यांच्यावरती पूर्णपणे प्रतिबंध घातला गेलेला आहे. नक्कीच, ग्रीन झोन असो, ऑरेंज झोन असो किंवा रेड झोन असो, आणि देशातला कुठलाही भाग असो, त्यांना हे प्रतिबंध पाळायचेच आहेत. तर असे नेमके व्यवहार कोणते आहेत? आणि म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक बाबतीत नंना, काही करायचं नाही. अर्थात त्याच्यासाठी आपल्याला स्लाइड क्रमांक 6 पाहता येईल. मूळ उद्देश आपण याच्यामध्ये जो म्हणतोय की एकतर लोकांनी समूह करू नये, कारण समूहातूनच हा विषाणू पसरला जातो. तर त्या दृष्टीने आपण बघितलं तर देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानं या सगळे प्रवास हे बंद केलेत आपण. अर्थात आपण बघितलं की बाहेरून सुद्धा बऱ्यापैकी आपल्याकडे रुग्ण आले आणि त्याचा प्रभाव झाला, त्यामुळे ते पहिली गोष्ट केली केंद्रीय गृहमंत्र्यांनी. त्याशिवाय या बाबतीत सुद्धा आपण विचार केला तर आंतरराज्य ज्या बसेस आहेत किंवा रेल्वे आपण लगेच बंद केली. अर्थात आता आपण रेल्वे काही या संक्रमित आपण स्लाइड पाहू शकताय, त्याच्यामध्ये ते 3 मुद्दे दिलेले आहेत: रेल्वे सेवा, मेट्रो सेवा आणि विमान सेवा. या तिन्ही, कारण त्याच्यातूनच सर्वात जास्त आपली जी आता मुंबईचा आपण जर विचार केला तर मुंबईमध्ये साधारण 55 लाख ते 60 लाख रेल्वेने प्रवास करतात आणि बीएसटीने साधारण 40-45 लाख करतात. म्हणजे सुमारे 1 कोटी लोक जर फिरत राहिले तर काय होईल. त्यामुळे त्या दृष्टीने, आणि हा विचार संपूर्ण देशातच झालाय, त्यामुळे हा प्रथम मुद्दा देशात जो सरकारने घेतला की हा प्रवास पूर्ण बंद करा. त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे, ती स्लाइड मला वाटतं परत घ्यावी, क्रमांक 6ची. त्याच्यामध्ये मुद्दा तुम्ही आता विमान प्रवासाचा उल्लेख केला. मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद आहे, पण विमान सेवेमध्ये जर वैद्यकीय आकस्मिकता असेल तर प्रवास करायला परवानगी आहे, किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्या कारणासाठी परवानगी दिलेली आहे, ज्या काही कारणासाठी असेल ते वगळता विमान प्रवासाला बंदी आहे. अत्यावश्यक बघू शकतो अत्यावश्यक सेवा. आणि आपण भारताने सुद्धा आपण बघितलं की केंद्र सरकारने बाहेरच्या जगांसाठी काही औषधं आपल्याकडे मुबलक प्रमाणात होती ती दिली, तर अशा दृष्टीने पण ही विमानं जातात आणि अंतर्गत सुद्धा जातात. आणि मला वाटतं ती शिथिलता
ठरवण्याचा अधिकार हा गृहमंत्री असला पाहिजे, बाकी कोणी ठरवू रेल्वे शकत नाही. सेवेसाठी त्यांनी तेच म्हटलेलं आहे तिकडे, तर ते वाक्य आहे तसं की केंद्रीय माल वाहतूक रेल्वे चालू गृह आहे. मंत्रालयाने परवानगी दिलेले कोणी किंवा सुरक्षा विषयक बाबींच्या कामासाठी प्रवास करणारे वगळून बाकी कोण ह्यांना परवानगी आहे, बरोबर. पण बाकीच्यांना परवानगी नाही. म्हणजे ते रेल्वे प्रवास सुद्धा करू शकत नाही. नाही. आणि मेट्रो रेल्वे सेवेचा काहीच तिकडे नाही, त्यांनी ती पूर्णपणे बंद ठेवलेली आहे. थोडक्यात असं म्हणतो की आपण म्हणू शकतो की एक काडी सुद्धा हलत नाही केंद्राच्या शिवाय, कारण ती हल्लीच नाही पाहिजे अगदी असं म्हणायला पाहिजे. बरोबर. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, म्हणजे प्रतिबंध आहे, त्याच्यामुळे लोकांना बाहेर पडता येत नाहीये, लोक घरातल्या घरात बसून आहेत, त्यामुळे त्यांची चलबिचल आहे, मानसिक अस्वस्थता आहे, पण तरी सुद्धा या संपूर्ण सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सरकारला लोकांची काळजी आहे. त्यांना लोकांचं वेल बिईंग जपायचंय. वेल बिईंग म्हणजे काय, तर खुशाली. आपण एरवी म्हणतो की नाही, ख्याली खुशाली, कसं खुशाल आहात ना, असं. तर ती ख्याली खुशाली म्हणजे ते वेल बिईंग जपायचंय, त्यांची सुरक्षितता जपायची आहे. तर ह्यासाठी सरकारने एकंदर काय उपाययोजना केल्यात? आता म्हणजे आपण ख्याली खुशाली म्हणताना परत एक समूह हा परत शब्द आपल्याकडे फिरून फिरून येतो. आता काही जण म्हणतील की मला आता काही काम तर नाहीये, पण चित्रपट बघायला जातो, शॉपिंग करायला जातो, तर अशा गोष्टीतून तर हे गोष्टी वाढत जाणार. त्यामुळे सरकार किंवा आपण म्हणू की आता मी ऑफिसला जात नाही तर मी व्यायाम करतो, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरीच करायला पाहिजेत. म्हणजे जलतरण तलाव असू देत, मनोरंजन असू दे, हे मात्र तुम्हाला करता येणार नाही आणि तुम्ही ऑनलाईन या गोष्टी करू शकता. आणि जसं आपण स्लाइड क्रमांक 10 आपण पाहू शकतो. स्लाइड क्रमांक 10. हा. आणि शॉपिंग मॉल्स असतील, चित्रपटगृह असतील, या आणि क्रीडा संकुल या सगळ्यावरती त्यांनी जी बंधनं घातली आहेत, कारण समूह तिकडे येऊ नये. शिवाय हे सगळं करताना काही आपण त्याग पण करतोय असं म्हणायला लागेल, आपल्याला बघायला लागेल. शाळा कॉलेजेस आपली बंद आहेत आणि ते नुकसान अजूनही होते. जसं आपण म्हणतो की उद्योगाचं नुकसान होते, शाळा कॉलेजांमध्ये पण तोच प्रकार आहे. आणि एकत्र आल्याशिवाय तर शाळा आणि कॉलेजेस सुरूच होऊ शकत नाहीत. तर म्हणजे एक सामाजिक गोष्ट आहे, राजकीय गोष्ट आहे आणि शैक्षणिक, तिन्हीवरती बंधनं आली आहेत. आणि या बंधनात आपण म्हटलं की समारंभ करायचा नाही. अगदी म्हणजे लॉकडाऊन सुरुवात झाल्यानंतर आपल्या गुढीपाडवा होता किंवा आता 1 मेचा दिवस होता, पण आपण कुठलेही समारंभ केले नाहीत. त्यामुळे ही बंधनं अगदी जी येतात ती बंधनं अनिवार्य आहेत आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही. आणि स्लाइड क्रमांक 10 जरा परत दाखवा. स्लाइड क्रमांक 10. आणि हे सगळं करताना आपण प्रार्थना स्थळांमध्ये पण हीच बंदी घातली आहे. मग ते कुठल्याही तऱ्हेचं प्रार्थना स्थळ असू दे, त्या मंदिर, मस्जिद, चर्च, तिथे पण कोणाला जायला परवानगी नाही. कारण शेवटी तिथे समूह हा एक मोठा प्रश्न असतो आणि तो समूह करूनच द्यायचा नाही, तरच आपली खुशाली राहणार आहे. त्यामुळे काही निर्णय सरकारने घेतले ते बऱ्याच अंशी आपण म्हणतो की त्या एक क्रूर वाटतात, पण त्याला आता काही इलाज नाहीये, ते करावंच लागणार आहे आपल्याला. आणि त्याशिवाय ही जी आपण विलगीकरण, जे आपण अगदी एक्स्ट्रीम स्टेप म्हणतो, तुम्हाला विलगीकरण नको असेल तर ही सगळी बंधनं तुम्ही स्वतःवर ठेवली पाहिजेत आणि तरच ह्याच्यातून आपण एक परिणात्मक ही उपाययोजना म्हणू शकू. आपण जो मगाशी उल्लेख केला ख्याली खुशालीसाठी किंवा सुरक्षेसाठी, तिथे एक मुद्दा असा त्यांनी दिलेला आहे की रात्री 7 ते सकाळी 7 या कालावधीमध्ये लोकांनी बाहेर बिलकुल पडायचं नाही, बिलकुल फिरायचं नाहीये. बरोबर म्हटलंय बघा त्याच्यामध्ये, बरोबर, की अत्यावश्यक नसलेल्या व्यवहारांसाठी लोकांच्या हालचालीवर रात्री 7 ते सकाळी 7 या कालावधीत बंदी. म्हणजे थोडक्यात अत्यावश्यक असेल तरच तुम्ही त्या कालावधीमध्ये फिरू शकता, अदरवाईज त्या कालावधीमध्ये म्हणजे संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या मधल्या कालावधीमध्ये तुम्ही बाहेर फिरू शकत नाही आहात. शिवाय त्यांनी दुसरा मुद्दा असाही घेतलाय की अत्यावश्यक गरज आणि आरोग्यविषयक कारणं वगळता इतर कारणांसाठी 65 वर्षांवरचे वृद्ध, सर्वसाधारण रुग्ण, मनोरुग्ण आणि 10 वर्षाच्या गर्भवती महिला आणि 10 वर्षाखालील मुलं मुली यांच्या घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. म्हणजे ही जी सगळी मंडळी आता ह्यांचा जो उल्लेख आहे, यांनी एरवी घरातच बसायचं आहे. फक्त त्यांना जर काही अत्यावश्यक गरज आली किंवा आरोग्यविषयक त्यांचं काही कारण असेल, डॉक्टरकडे जाणं गरजेचं वाटलं तरच ते बाहेर पडू शकतात, अदरवाईज त्यांनी घरातच थांबायचं आहे. हे किती मुश्किल आहे आपण जाणू शकता. आणि म्हणजे काही बंधनं घालताना किंवा संस्काराच्या दृष्टीने म्हणतात 7च्या आत घरात, आता ते मला वाटतं ते 7च्या आत घरात हे नक्की झालेलं एक बंधन घालून ठेवलंय. म्हणजे तो उंबरठा म्हणा, काही म्हणा. आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर ज्याला आपण हॉस्पिटॅलिटी म्हणतो, म्हणजे पाहुणचार करणं, हे पण बंद आहे. म्हणजे लग्न समारंभावर तर 50च्या वरती असू नयेत किंवा मृत्यू झाला कोणाचा तर 20च्या वरती असू नयेत, ही पण बंधनं त्याच अनुषंगाने आलीत आणि ती सगळी अनिवार्य आहेत या दिशेचा विचार केला तर. आणि आपण जे आता म्हणालो की मगाशी आपण त्या मुद्द्याचा उल्लेख केला की ह्या सगळ्या मंडळींनी म्हणजे 65 वर्षावरील वृद्ध, मनोरुग्ण, साधे रुग्ण
किंवा 10 वर्षाखालील मुलं मुली यांनी घराबाहेर पडायचं नाहीये. अत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडायचंय किंवा वैद्यकीय आकस्मिकता असेल तर. आता वैद्यकीय आकस्मिकता जर आली तर त्यांना कुठे जायचंय? त्यांना डॉक्टरांकडे जायचंय किंवा रुग्णालयामध्ये जायचंय. रुग्णालयाचे बाह्य रुग्ण विभाग असतात. ह्या संदर्भात काय सांगता येईल? मला वाटतं त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि त्या गोष्टीसाठी. पण सुरक्षिततेचे अंतराचे नियम पाळून आणि इतर खबरदारीच्या उपायांचं पालन करून ते करायचंय. आणि जसं आपण म्हणालात की या नियमावलीच्या आधी जेव्हा लॉकडाऊन 1.0 जेव्हा आलं तेव्हा सुद्धा सांगितलं होतं काही बाबतीत ज्याला आपण म्हणतो की क्लॅरिटी नव्हती, तर सगळ्या डॉक्टरांना असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमची ओपीडी जे बाह्य रुग्ण म्हणता की ओपीडी तुम्ही चालू ठेवा आणि तुमच्याकडे रुग्ण येऊ देत. कारण शेवटी रुग्ण हे डॉक्टरांकडे गेले नाहीत तर म्हणजे ते दबून राहिला कुठलाही काही आजार असेल तर ते नक्कीच चांगलं नाही. त्या दृष्टीने ही मला स्लाइड क्रमांक 7 हवी आहे. स्लाइड क्रमांक 7 तुम्ही बोलत राहा. तर त्या दृष्टीने आणि 65 वर्ष आपण म्हणतो तर काही ठिकाणी तर आपण बघितलं की पोलिसांना संरक्षणाच्या दृष्टीने 55 वर्षाच्या पुढे असेल तर त्यांना बाहेर जाऊ नका म्हणून सांगितलं ड्युटीवरती. तर एकूणच 55च्या वरती ज्याला आपण असं म्हणू एक व्हल्नरेबल एज आहे तर बाहेर पडू नये आणि म्हणूनच ती रिस्ट्रिक्शन ठेवली. अर्थात ते एक्सेप्शन तेच आहे, पण काही बाबतीत आपण बघतो तर की काही जण मॉर्निंग वॉकला सुद्धा जातात. पण मला वाटतं ते थांबवलं पाहिजे. कारण आपण ही समज करून घेतली पाहिजे की आपण कसे खुशाल राहू, ज्यामध्ये आपण आपली काळजी नाही घेतली तर दुसरा कसा काळजी घेईल. बरोबर. तर ती एक समज आपल्याकडे नक्कीच असली पाहिजे. मगाशी आपण जो एक मुद्दा चर्चेला जात होता आपल्यामध्ये की सगळ्या प्रकारचे झोन वगळता म्हणजे झोनचा विचार न करता काही व्यवहार प्रतिबंधित केले गेलेले आहेत संपूर्ण देशभरामध्ये. काही करायचं त्याच्यामध्ये काही मुद्दे मगाशी आपण बघायचे राहून गेले. त्याच्यामध्ये आपण ती स्लाइड क्रमांक 7 जर बघितली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिलेली वाहतूक वगळून आंतरराज्य बसेसच्या सार्वजनिक वाहतुकीवरती बंदी घालण्यात आलेली आहे. मी मगाशी म्हटलं तसंच की केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली असेल एखाद्या कारणासाठी तरच आंतरराज्य म्हणजे 2 राज्यांमधली ही होऊ शकेल, त्याच्यामध्ये बस वाहतूक होऊ शकेल, पण तशी अदरवाईज ती होणार नाही. शिवाय दुसरा त्यांनी मुद्दा दिलेला आहे की केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिलेले आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणारे वगळून इतरांच्या वैयक्तिक आंतरराज्य येण्या जाण्यावरती बंदी आहे. म्हणजे जशी तुम्ही बस वाहतूक करू शकत नाहीत याच कारणासाठी तशीच तुम्ही वैयक्तिक म्हणजे एकट्याने सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही आहात. जर तुम्हाला केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी नसेल तर, परवानगी असेल तर जाऊ शकता. ती परवानगी तुम्ही दाखवू शकता. सगळे अपवादात्मकच आहे हे जे काय सगळं आहे ते अपवादात्मक आहे. बरोबर. शाळा महाविद्यालयांचं पण त्यांनी म्हटलेलं आहे त्याच मुद्द्यामध्ये त्या स्लाइडमध्ये की सर्व शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था वगैरे ही सुद्धा बंद असणार आहेत. म्हणजे त्यांनी बंद ते ठेवायचं आहे. तुमच्या ज्या काय सगळ्या संस्था असतील, शिकवणी वर्ग असतील खासगी, त्याला आपण कोचिंग क्लासेस असं म्हणतो, हे सगळं त्यांनी बंद ठेवलेलं आहे. म्हणजे नुसतं महाविद्यालयाने आपण बघितलं तर इव्हन जी सनदी अधिकारी म्हणजे सीए इन्स्टिट्यूट त्यांच्या पण सगळ्या परीक्षा आता मला जुलैच्या पुढे गेल्या. म्हणजे हा एक ट्रेंडच आहे सगळीकडे आपण बघितलं तर. बरोबर. स्लाइड क्रमांक 8 जर आपण बघितली तोच मुद्दा पुढे सुरू राहणार आहे का संपूर्ण देशभरामध्ये कुठले व्यवहार नेमके प्रतिबंधित आहेत. स्लाइड क्रमांक 8 त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, मनोरंजन संस्था, उद्यानं, बगीचे. मनोरंजन संस्था म्हणजे काय की आपली काही पार्क्स असतात ना, आईस पार्क असतं म्हणजे जिथे जाऊन आपण वगैरे अशा पद्धतीचे, तर ते सगळ्या ज्या मनोरंजन संस्था आहेत, उद्यान आहेत, बगीचे आहेत म्हणजे आपल्या बागा, त्या सुद्धा बंद राहणार आहेत. म्हणजे तुम्ही वॉकसाठी किंवा काय त्या बागांमध्ये जाऊ शकत आणि प्रेक्षक हा प्रकारच नाही. प्रेक्षक हा प्रकार नाही. प्रेक्षक म्हणून तुम्ही कुठे जायचं नाही. मनोरंजन जे काय आहे ते तुम्ही घरामध्ये बसून करायचं आहे. ह्याच्यामध्ये मला एक मुद्दा असा सांगायचा होता की एकंदरीत आपण म्हटलं की ही संचारबंदी आहे, म्हणजे कोणीही विचार करताना की हा कार्यक्रम मी करू का, तो कार्यक्रम मी करू का, मुळात 5च्या वरती लोकांनी जमायचंच नाहीये. त्यामुळे तुम्ही कुठलाही विचार डोक्यात आणू नये या बाबतीमध्ये. हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी विचारात घेतला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने हे सगळे आता तुम्ही सांगितलं ते, मग ते जिम्नॅशियम असेल किंवा स्विमिंग पूल असेल काही असेल ते बंद म्हणजे बंद, त्याला काही इलाजच नाही. वेगवेगळे सोहळे आहेत, राजकीय सोहळे आहेत, धार्मिक सोहळे आहेत, जिथे सुद्धा लोक एकत्र जमतात त्याच्यावरती सुद्धा बंदी आहे. तुम्ही कुठल्याही झोन मध्ये असा, म्हणजे इव्हन तुम्ही ग्रीन झोन मध्ये जरी असाल तरी पण तुम्हाला ते उपलब्ध नाही. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे कुठलाही कोरोनाग्रस्त रुग्ण नाहीये, पण मंडळीनो आज तुमच्याकडे नसेल तो उद्या येऊ शकतो. तीही खबरदारी बाळगण्यासाठी म्हणून हे सगळं बंद ठेवण्यात आलेलं आहे. छोटी चूक केवढी महागात पडू शकते, म्हणजे आपण जर शिथिलता आणली. बरोबर. तो उद्देश त्यामागे तो आहे सरकार. बरोबर. मला आता स्लाइड क्रमांक 9 मिळाली तर बरं होईल. त्यामध्ये सुद्धा हे सगळे मुद्दे पुढे येत आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट प्रतिबंधित केली गेलेली आहे, कुठल्या व्यवहारांवरती बंदी घेतलेली आहे. मगाशी म्हटलं की पाहुणचार हा प्रकारच नाही, हॉस्पिटॅलिटी. आपल्याकडे स्लाइड क्रमांक 9 आलेली आहे, पान क्रमांक. त्याच्यामध्ये ते म्हणतायत की आरोग्य, पोलीस, सरकारी अधिकारी, आरोग्य सेवक, पर्यटकांसह लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेले इतर
आणि विलगीकरणात असलेल्यांच्या निवासी देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या सेवा वगळून म्हणजे ह्या सगळ्या लोकांच्या ज्या निवासी सेवा म्हणजे ते जिथे राहतात तिथेच तिथे त्यांना ज्या गरजा अत्यावश्यक आहेत करून त्या देणं. सोडून इतर सर्व पाहुणचार म्हणजे हॉस्पिटॅलिटी सेवा आपण ज्याला म्हणतो म्हणजे हॉटेलिंग किंवा काय वगैरे हे सगळं काहीच बंद आहे. ह्या लोकांना बिचाऱ्यांना ते मिळणार आहे कारण ते कोरोना योद्धे आहेत कारण आणि युद्ध आहेत योद्धे आहेत आणि त्यांना ते गरजा लागणार आहेत. शिवाय आपण असं पण बघितलं आशुतोषजी काही काही ठिकाणी जे हॉस्पिटलमध्ये काम करणारे स्टाफ आहे त्यांना पण कधी कधी की एक शंका निर्माण झाली तर त्यांचं पण विलगीकरण करून त्यांना पण त्याच एरियामध्ये ठेवलं जातं आणि त्यासाठी हा पाहुणचार त्यांना दिला जातो कारण ते परत योद्धे परत येणार आहेत युद्धात आणि त्यांची जरूर नितांत जरुरी आहे. धार्मिक स्थळ सुद्धा बंद आहेत प्रार्थना स्थळ सुद्धा बंद आहेत तिकडे सुद्धा कोणी जायचं नाहीये. आता मगाशी आपण बघितलं की त्यांनी हे 3 झोन केलेले आहेत रेड झोन ऑरेंज झोन ग्रीन झोन. आपण जरा रेड झोन कडे येऊया कारण मगाशी आपण प्रतिबंधित क्षेत्राचा उल्लेख केला म्हणजे प्रत्येक झोनमध्ये ग्रीन झोन वगळता कारण ग्रीन झोनमध्ये प्रतिबंधित क्षेत्र नाहीये कारण तिकडे कोरोनाग्रस्त रुग्ण नाहीयेत पण रेड झोन आणि ऑरेंज झोनमध्ये कोरोनाग्रस्त आहेत म्हणून तिथे प्रतिबंधित क्षेत्र सुद्धा मध्ये आहे. तुम्ही त्याचा उल्लेख केलात की ज्या ठिकाणी आणखीन जास्त रुग्ण असतील तो प्रतिबंधित क्षेत्र असतं त्यांनी आतमध्ये यायचं नाही बाहेर जायचं नाही असा सगळा प्रकार असतो. तर ह्या रेड झोन मधला जो प्रतिबंधित क्षेत्र आहे या प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर कुठल्या गोष्टीनं परवानगी नाहीये. लक्षात येते ना आपण काय म्हणतोय ते. बरोबर बरोबर रेड झोन आहे इतर म्हणजे संपूर्ण बाहेरच्या दृष्टिकोनातून मुंबई हा रेड झोन आहे बरोबर म्हणजे मुंबई इतरांसाठी मुंबई हा रेड झोन आहे. मुंबई ह्या रेड झोन मध्ये सुद्धा असा काही भाग आहे की त्यांनी हॉटस्पॉट तयार केले आहेत प्रतिबंधित क्षेत्र केले आहेत पूर्णपणे त्यांनी सील केलेली आहेत कंटेनमेंट झोन आहे बरोबर. मग ती क्षेत्र वगळता जो इतर भाग आहे जो तसा पाहायला गेला तर रेड झोन मध्ये आहे म्हणजे पण प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर आहे. आपलाच अनुभव सांगायचा आपला अनुभव सांगू आपण शकतो आपण जे रोज बघतोय मग तिकडे नेमका कशावरती प्रतिबंध घातलेला आहे तर तिथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही ऑटो रिक्षा आणि टॅक्सीजना परमिशन दिलेली नाहीये किंवा आपण जे म्हणतो ओला उबर जे टॅक्सीचे समूह ऍग्रिगेटर्स त्यांनाही परवानगी नाहीये. शिवाय जिल्ह्यामध्ये पण अजून जायला परवानगी दिली नाहीये. स्लाइड क्रमांक 11 जर आपल्याला मिळाली त्याच्यामध्ये आपण ते बघू शकतो. स्लाइड क्रमांक 11 जिल्ह्यामध्ये आपण परवानगी दिलेली नाहीये आणि एक जो संसर्गाचा एक मोठा जो प्रकार आहे जो केस करता तो येऊ शकतो किंवा स्पाज मधून येऊ शकतो. बरोबर ह्या गोष्टीला त्यांनी अजिबात परवानगी दिली आणि मला वाटतं ते एका अंशी खूपच चांगलं आहे कारण हे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ग्राहकासाठी वेगळं साधन तर वापरलं जात नाही आपल्या सलून मध्ये कुठेही. तर त्या दृष्टीने मला वाटतं म्हणजे ते नमूद केलंय मला स्लाइड मध्ये की देशभरात प्रतिबंध असलेले व्यवहार रेड झोन मध्ये सुद्धा प्रतिबंधित असतील हा मूळ मुद्दा झाला. बरोबर. आणि मग खालील व्यवहारही प्रतिबंधित असतील तर कुठले तर पहिला मुद्दा त्यांनी म्हटलंय ए की सायकल आणि ऑटो रिक्षा या बंद असतील म्हणजे प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या बाहेर सुद्धा बंद असतील. तुम्ही म्हणाल की आमचा तर प्रतिबंधित क्षेत्र नाही आमचा एरिया सील केलेला नाही पण तरी पण तुम्हाला सायकल आणि ऑटो रिक्षा तिकडे चालवता येणार नाहीये. सायकल तुम्ही बाहेर काढायची नाहीये ऑटो रिक्षा सुद्धा जर फिरवणार असाल आणि आपण बघतो सुद्धा बरेच वेळेला पोलीस त्यांना माघारी पाठवतात आपला अनुभव आहेच तो. आपण रस्त्यावरती फिरताना. दुसरा त्यांनी बी मुद्दा घेतलाय टॅक्सीज आणि कॅब्स त्याच्या ऍग्रिगेटर्स हा इंग्लिश शब्द आहे म्हणजे ओला उबेर सारख्या ज्या टॅक्सीज आहेत म्हणजे प्रायव्हेट टॅक्सीज आहेत का ज्या फोनवरनं किंवा ऍपवरनं तुमचं कंत्राट घेतात आणि त्यानुसार तुम्हाला ते फिरवतात त्यांना सुद्धा बोलवायची परवानगी नाही त्यांना फिरायची परवानगी नाहीये. जिल्ह्यात पण नाहीये इव्हन तो सीचा मुद्दा आहे त्यांनी सी घेतलाय की जिल्ह्यांमध्ये आणि जिल्ह्यांतर्गत होणारी बस वाहतूक म्हणजे 2 जिल्ह्यांमध्ये होणारी आणि एका जिल्ह्यामध्ये आतमध्ये होणारी म्हणजे आता मुंबई किंवा मुंबई उपनगर जिल्हा घेतला तर कांदिवली ते मालाड ही पण होणार नाही आणि मुंबई आणि ठाणे घेतलं तर ते पण होणार नाही म्हणजे तुम्ही मुंबईतून कुठल्याही ठिकाणावरनं तुम्ही बदलापूरला किंवा अमरनाथ जाऊ शकत नाही. हा सी मुद्दा आहे. आणि आपण बघतोच आहे आशुतोषजी की आपण जे बीएसटी सर्व्हिस चालू आहे ती फक्त अत्यावश्यक लोकांसाठीच चालू आहे बाकी कोणाला जाऊनही देत नाही. बरोबर. आणि ते पहिल्या दिवसापासून तेच चालू आहे. शेवटचा मुद्दा आहे तो केश कर्तनालय स्पा आणि सलून. आता बऱ्याच वेळा लोकांचा एक समज असा होतो की केश कर्तनालय आणि सलून याच्यामध्ये नेमका फरक काय. आपल्याकडे एक भूमिका नेहमी अशी असते की सलून म्हटल्यानंतर केस कापायचं ठिकाण मग केश कर्तनालय वेगळं काय आणि सलून हे वेगळं काय हे जरा सांगा. सलून मध्ये केश या व्यतिरिक्त काही फॅसिलिटीज ज्या तुम्हाला मिळू शकतात मध्ये ब्लिचिंग असेल किंवा हेड मसाज असेल अशा वेगळ्या गोष्टी आणि केस करताना फक्त त्या गोष्टीसाठी वापरतात. पण ह्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे की कुठली गोष्ट म्हटली तरी त्याच्यामध्ये वैयक्तिक संबंध आहे तो संसर्ग व्हायची खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ही शंका निर्माण होते आणि त्यासाठी या तिन्हींना बाहेर ठेवलंय. आणि तसं म्हटलं तर त्यांनी आता या ग्रीन झोन मध्ये ह्याला परवानगी दिली आहे तर त्याचा पण अनुभव मला वाटतं केंद्र सरकार घेईल आणि त्याचा पुनर्विचार सुद्धा होऊ शकतो असं मला काही अंशी वाटतंय की ज्या दृष्टीने आपण ज्या बातम्या बघतोय कारण तिथे संसर्ग होण्याचा सगळ्यात मोठा प्रकार हा असू शकतो. बरोबर. आता आपण विचार केला तो रेड झोन मधल्या प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या बाहेर कुठल्या गोष्टींना परवानगी नाहीये हे आपण बघितलंय. आता मला एक सांगा
की रेड झोन्स मधल्या प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर कुठल्या गोष्टींना निर्बंधांसह परवानगी आहे. म्हणजे परवानगी आहे, तुम्ही काही गोष्टी करू शकताय, पण काही अटींसह. बरोबर. म्हणजे त्या अटींचं पालन करायचंय, तरच तुम्हाला परवानगी मिळेल. आता काही आपण तर बघितलं स्लाइड की, क्रमांक 12 आपण बघू शकतो. एक तर जे आपले एसीझेड्स आहेत, म्हणजे जिथे आपण तिथून निर्यात करतो, सीप सारखा असेल, तर त्या ठिकाणी ही परवानगी मी देण्यात त्या मुद्द्याकडे येतो, म्हणजे आपल्याला ते मुद्द्यानुसार आपण त्याचं स्पष्टीकरण घेऊ शकू. ते काय म्हणतायत की खाली नमूद केलेल्या बाबी वगळता शहरी भागातल्या सर्व औद्योगिक आस्थापनांवर बंदी. म्हणजे खालचे जे आता आपण ज्या पुढे जाणार आहोत ते त्या वगळून बाकीच्या औद्योगिक आस्थापनांवरती बंदी असणार आहे. आणि वगळलेले म्हणजेच परवानगी असलेले व्यवहार याप्रमाणे आहेत. म्हणजे कुठले वगळलेले व्यवहार आहेत तर बाबा, प्रवेश नियमनाची व्यवस्था असलेली सेज म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र, सेज आपण म्हणतो स्पेशल इकॉनॉमिक झोन, निर्यात विषयक उद्योग, एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ती, EOU. आणि औद्योगिक वसाहती आणि नागरी वसाहती. नागरी वसाहती म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये त्याचे शब्द वापरले टाउनशिप, आणि औद्योगिक वसाहती म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेट्स, MIDC वगैरे अशा पद्धतीचे. तर ते जरा विश्लेषण करून सांगा की नेमका तो प्रकार काय आहे. आता हे वगळण्याचं कारण पण तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण बघतो की म्हणजे एक लाईफ म्हणजे त्या अनुषंगाने उद्योगधंदा म्हणजे लाईव्हलीहूड, तर ह्याचा कुठेतरी सांगड ही घातलीच पाहिजे. आणि म्हणजे मागणी आणि पुरवठ्याची ही जी शृंखला असते ती अशी काही तुटली तर मोठ्या प्रमाणात जागतिक क्षेत्रात असू दे किंवा भारतामध्ये असू दे, तर अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. बरोबर. तर त्या दृष्टीने त्यांनी ही नियमावली ठेवली आहे. आणि अर्थात एक आपण बघितलं पाहिजे की तिथे प्रवेश नियमन आहे, म्हणजे तिकडे कंट्रोल ठेवलाय की कोण येतोय कोण जातोय, हे अगदी महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मग ते एक्सपोर्ट ओरिएंटेड असतील किंवा जीवनावश्यक वस्तू असतील, औषधं असतील, आपण बघितलं की भारताकडे मोठ्या प्रमाणात औषधाच्या त्या ऑर्डर्स आल्या आणि आपण ते निर्यात केली. तर अशा या सगळ्या ठिकाणाहून हे उत्पादन झालं. आणि हे उत्पादनानंतर अर्थातच त्या वैद्यकीय आपण ती स्लाइड जर परत मिळाली तर आपण घेऊया ती. ही वैद्यकीय Slide सेवा क्रमांक असल्यामुळे 12. आणि नंतर आपण त्याची जी जो पुरवठा होता तो आपण आपल्या विमानातर्फे स्लाइड क्रमांक 12. इतर राज्यात दिला. तर त्याचं ते मूळ कारण आहे. आणि शिवाय आपण एक बघितलं की अगदी पहिल्या दिवसापासून काही लोक म्हणतात की स्टॉक एक्सचेंज का चालू आहे आणि बँक्स चालू आहेत, तर त्याला सपोर्ट कोण देणार, तर आयटी क्षेत्र देऊ शकतं. त्यामुळे आयटी क्षेत्रामधल्या सगळ्या लोकांना ही मुभा दिली आहे, कारण तो एक कण आहे या सगळ्या गोष्टी चालण्यासाठी. तर त्यामुळे आयटी क्षेत्र यातून वगळले. आणि म्हणजे निर्बंध आहेत, तुम्ही मास्क वापरला पाहिजे, आरोग्य सेतू पाहिजे, नंतर त्याच्यामध्ये म्हणजे खूप कमी लोक या ऑफिसमध्ये येतात ते पण आपण बघितलंय. पण ही क्षेत्र चालण्यासाठी आयटी क्षेत्र त्यांनी यातून वगळले. आणि अर्थात आपण बघितलं तर आपलं आयटी क्षेत्र हे जगभरातच सगळ्यांना सर्व्हिस देतं, त्यामुळे इथे अपवाद असण्याचं कारणच नाही. आणि त्या दृष्टीने हा सरकारने निर्णय घेतला. आणि त्यातच अर्थात अत्यावश्यक वस्तूंचा पण त्यांनी, मला वाटतं उत्पादनाच्या बांधणीसाठी जे पॅकेजिंग मटेरियल असतं ते पण त्यांनी वगळलं आहे. म्हणजे ते तयार करणारे जे उद्योग असतील त्यांना परवानगी आहे, अदरवाईज इतर औद्योगिक आस्थापनांना परवानगी नाहीये. मला वाटतं आपण ह्याच याच्यातला मुद्दा पुढचा आणखी नाही काय, ती स्लाइड क्रमांक 13 आपण घेतली तर त्याच्यावरनं आपल्याला हे करता येईल. स्लाइड क्रमांक 13 ज्याला आपण म्हणतो की त्यांनी म्हटलंय तिकडे की खाली नमूद केलेल्या बाबी वगळता शहरी भागातल्या सर्व औद्योगिक आस्थापनांवरती बंदी. वगळलेले म्हणजे परवानगी असलेले व्यवहार कोणते, तर सातत्यपूर्ण अखंड प्रक्रिया आवश्यक असलेली उत्पादनं आणि त्यांची पुरवठा साखळी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर. शिवाय पुढचा मुद्दा आहे की ताग उद्योग सुद्धा त्यांनी घेतलेला आहे की कामगारांमध्ये सुरक्षित अंतर राखून कामगारांच्या ज्या पाळ्या आहेत, आपण म्हणतो ना की फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, तर ह्या 3 शिफ्टचं जे अंतर आहे ते अंतर पण त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी अंतर राखावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की बाबा समजा एक शिफ्ट सकाळी 8 वाजता सुरू होते आणि दुसरी शिफ्ट 4 वाजता संपते, तर दुसरी शिफ्ट लगेच 4 वाजता करू नये, ती थोडी 4:30ला करावी, जेणेकरून 4 वाजता जे कामगार निघून जाणार आहेत ते निघून जातील आणि पुढच्या शिफ्ट मधले जे लोक आहेत ते 4:30ला येतील. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट ते करतात, मला वाटतं ते निर्जलतेकडे पण करतात मधल्या काळामध्ये. बरोबर, तोही प्रकार आहे. तो हा पिरियड तो चांगल्या कारणासाठी वापरतो आणि त्याची जरूर पण आहे नितांत. आणि शेवटी आपण बघितलं तर काही जो जी पुरवठा साखळी आहे ती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळं जर व्यवहार ठप्प झाले तर आर्थिक क्षेत्राला सोडा, जर पुरवठा झाला नाही कुठल्याही गोष्टीचा तर एक मोठा यक्ष प्रश्न निर्माण होईल. त्या दृष्टीने ही पावलं उचलली गेलेली आहेत. बरोबर. स्लाइड क्रमांक 14 की फक्त परवानगी असलेल्या व्यवहारांसाठी खालील निर्बंधांसह 4 चाकी आणि दुचाकी वाहनांना ये जा करता येणार आहे. कुठे, रेड झोन्स मध्ये प्रतिबंधित क्षेत्राच्या
बाहेर. बरोबर. म्हणजे कसं तर 4 चाकी वाहनामध्ये चालकाव्यतिरिक्त फक्त दोघांना परवानगी आहे. म्हणजे यात परत ड्रायव्हर तर distancing आहे. असणारच आहे. बरोबर. पण ड्रायव्हर व्यतिरिक्त जास्तीत जास्त दोन. दोघे जण त्याच्यातून प्रवास करू शकतात. आणि ते सुद्धा त्यांनी ड्रायव्हरच्या शेजारी बसायचं नाहीये, ते मागे बसून ती तशी व्यवस्था आपल्याला करायची डिस्टन्सिंग आहे. आलं, सोशल डिस्टन्स, तो त्रिकोण झाला एक, वेगवेगळे मग बस. हे 4 चाकीसाठी झालं. दुचाकीसाठी सुद्धा त्यांनी तेच म्हटलंय की दुचाकीवरती फक्त चालकाला एकट्यानेच जायची परवानगी आहे. बरोबर बरोबर. म्हणजे चालक स्वतः जाऊ शकतोय, अर्थातच तो चालवणार आहे गाडी, पण त्याच्या मागे तो पिलियन रायडर आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, तो मागच्या परवानगी व्यक्तीला नाही. तिकडे तो घेऊ शकणार नाहीये. बरोबर. म्हणजे प्रवास करताना ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत. स्लाइड क्रमांक 15 कडे येऊया आपण. हा पण मुद्दा तोच आहे की रेड झोन्सच्या बाहेर, रेड झोन्समध्ये प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर ते नेमके काय करायचंय ते. त्यांनी काय म्हणतोय ते की खाली दिलेली बांधकामं वगळता शहरी भागातल्या इतर सर्व बांधकामांवरती बंदी आहे. म्हणजे कुठल्याही बांधकामाला परवानगी नाही. काही ठराविक बांधकामांना परवानगी आहे. तर कुठली बांधकामं? तर इन सिटू बांधकाम म्हणजे कुठली? की ज्या बांधकाम स्थळांवर मजूर राहत असतील, म्हणजे मजुरांना बाहेरून आणायची हे नाहीये, तुमची म्हणजे परिस्थिती ओढवत नाहीये, ते तिकडच्या तिकडे राहत आहेत, किंवा जिकडे साहित्य तिकडच्या तिकडे उपलब्ध आहे. म्हणजे थोडक्यात म्हणतो आपण कच्चा माल, कच्च्या मालानुसार समजा ते एक बांधकाम होऊ शकत असेल तर ते बांधकाम आपल्याला करायचं. वाहतूक हा एक मुद्दा आहे. म्हणजे मजुरांची पण वाहतूक होऊ नये आणि साहित्याची, म्हणजे बांधकाम साहित्याची पण वाहतूक होऊ नये, आणि ते न करता जर बांधकाम होऊ शकत असेल तर करावं. बरोबर. म्हणजे शेवटी काय कोणाशी संबंध येणार नाही, हाच एक मुद्दा तिथे आहे. आणि तिथे सुद्धा आपण जसं मग आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं की कुठले कुठले निर्बंध पाळायचे, तिथे पण ते निर्बंध तसेच पाळावे लागतात, पण त्यांची कुठेही बाहेरच्या जगाशी संपर्क नाहीये, त्यामुळे हे त्यांनी याची परवानगी दिलेली आहे. बरोबर. एक दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असाही होता की अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प आहेत, त्यांना सुद्धा परवानगी आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्ही प्रकल्प राबवू शकता. बरोबर. स्लाइड क्रमांक 16. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की रेड झोन्स मधली अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी सर्व दुकानं खुली राहतील. मॉल्समध्ये मात्र अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं बंद राहतील. बरोबर. पुढचा मुद्दा आहे की शहरी भागामध्ये मॉल्स, बाजार संकुल आणि बाजार यामधली अत्यावश्यक नसलेल्या मालाची विक्री करणारी सर्व दुकानं बंद राहतील. नसलेली, म्हणजे अत्यावश्यक नसलेली. आणि नंतर पुढचा मुद्दा असा आहे की शहरी भागात आवश्यक आणि अत्यावश्यक अशा दोन्ही वस्तूंची विक्री करणारी स्वतंत्र एकेरी दुकानं, ज्याला आपण स्टँड अलोन दुकान असं म्हणतो, स्टँड अलोन शॉप असं म्हणतो इंग्लिशमध्ये, निवासी संकुलातली दुकानं आणि निवासी परिसरातली दुकानं खुली राहतील. आता हे मुद्दे जरा थोडे म्हणजे स्पष्ट करून सांगा. आता जसं म्हणजे शेवटी हा काय समूहाचा जो प्रश्न आहे, आपण शॉपिंग मॉलमध्ये जेव्हा जातो तेव्हा संपूर्ण त्या शॉपिंग मॉलमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी लोक येतात. मग काही सिनेमा बघण्यासाठी, काही खरेदी करण्यासाठी, काही फूड मॉल्ससाठी जातात. आता फूड मॉल, चित्रपटगृह तर बंदच आहेत, पण जेव्हा आपण बघतो की एखाद्या रस्त्यावरती एक असं स्टँड अलोन, जे तुम्ही शब्द वापरला, एक दुकान आहे, तर त्या दुकानामध्ये अंतर ठेवून लोक खरेदी करू शकतात. त्याचा तो उद्देश आहे. शिवाय काही काही अशी जे संकुल आहेत किंवा कॉलनीज आहेत जिकडे त्यांच्या अंतर्गत पण दुकान आहेत, तर त्या ठिकाणी ही परवानगी दिली आहे. पण एकूण शॉपिंग मॉलमध्ये करायला ही परवानगी नाहीये. आणि त्याचं एक महत्वाचं कारण तेच आहे की कोणी समूहाने येऊन एकत्रितरित्या खरेदी किंवा विक्री होऊ नये. हा जो एक त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. पुढच्या स्लाइडकडे जाऊया आपण. आणि मला वाटतं एक मुद्दा मला इथे सांगायचं पुढे की आता ही सोमवारपासून जे हा जो निर्णय घेण्यात आला, मला वाटतं बऱ्याच अंशी आपण बघितलं असेल किंवा आपण वृत्तपत्रात सुद्धा बघतो की लोकांची, मला वाटतं आता ती एक जी खूपच एक म्हणजे एन्झायटी होती की आता मी जाऊन माल खरेदी करतो, असं करतो, मला वाटतं ते आपोआप बंद होईल आता. हळूहळू होते आणि तो चांगला परिणाम होईल असं वाटतंय. कारण तुम्हाला माहितीये की आपल्या परिसरामध्ये 3 दुकानं लागलेला आहे आणि बऱ्यापैकी पुरवठा होतोय आपल्याला, तर आपल्याला बाहेर जाऊन गर्दी करायची काही गरज नाहीये. आणि खूप ठिकाणी आपण असं पण बघितलं की काही शाळा असतील किंवा म्युन्सिपाल्टीची जी मैदानं असतील, पार्ल्यामध्ये असे प्रयोग केले, तर तिथे बऱ्यापैकी ठिकाणी भाजीपाला सगळं तिथे टाकला, त्यामुळे परत समूह होत नाही. बरोबर. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. की रेड झोन्स मधल्या प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या बाहेर, म्हणजे कंटेनमेंट झोनच्या बाहेर काही निर्बंधांसह परवानगी असलेले व्यवहार, जो आपला मुद्दा सुरू आहे, त्यांनी काय म्हटलंय की ग्रामीण भागात अत्यावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची विक्री करणारी सर्व दुकानं खुली राहतील. मॉलमध्ये मात्र ही दोन्ही प्रकारची दुकानं बंद राहतील. म्हणजे मुद्दा साधारणपणे तोच आहे. मॉल नाही करायचा. नंतर पुढचा मुद्दा असा आहे की अत्यावश्यक वस्तूंचे ई कॉमर्स, म्हणजे ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणारे वाणिज्य व्यवहार आहेत, ते सुरू होतील. हा मुद्दा जरा फक्त सांगा थोडा. आता आपण अजून सुद्धा बघितलं की समजा फेस मास्क असतील किंवा हुड्स असतील किंवा पीपीई असतील, तर ह्याची वाहतूक पूर्णपणे करण्यात परवानगी दिली आहे. आणि त्याला
काही एक्सेप्शन म्हणजे ठेवू शकत नाही. मग रेड झोन असू दे किंवा कंटेनमेंट झोन असू दे, कारण हे तर प्रत्येक ठिकाणी पोहोचलंच पाहिजे. अगदी. तर त्या दृष्टीने मला वाटतं त्यांनी ते रिपीट केलेलं आहे ते वाक्य. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता ही उपस्थितीविषयी आहे की खासगी कार्यालयांना जास्तीत जास्त 33% उपस्थिती सहज काम करण्याची परवानगी आहे. बाकीच्यांनी घरूनच काम करायचंय. सरकारी कार्यालयांमध्ये उपसचिव आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांची 100% उपस्थिती आवश्यक आहे. उरलेल्या श्रेणीच्या म्हणजे इतर कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त 33% उपस्थिती ही पुरेशी आहे. नंतर मग संरक्षण आणि सुरक्षा सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पोलीस, गृहरक्षक दल, अग्निशमन आणि इतर आकस्मिक सेवा तसंच यासारख्याच इतर महत्वाच्या सेवा कुठल्याही निर्बंधांविना सुरू राहणार आहेत. याचा आपण उद्देश बघितला तर म्हणजे आपण जर दुसरा मुद्दा आधी बघितला की संरक्षण, सुरक्षा, आरोग्य, कुटुंब कल्याण आणि पोलीस, बरोबर. म्हणजे ह्या इथे तर जितकी लोक जास्ती येतील किंवा आपण ज्याला म्हणतो व्हॉलेंटियर झाले तरी पण बरोबर एव्हरीबडी इज वेलकम. तर त्यामुळे तिथे काही निर्बंध ठेवले नाहीयेत. पण आता आपण ज्या लॉकडाऊन 3.0 जे म्हणतोय त्याच्यामध्ये हा सगळ्यात मला वाटतं महत्वाचा मुद्दा आला की 33% लोकांना उपस्थिती करायला परवानगी दिली. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मूळ उद्देश तोच आहे की ही पुरवठा आणि मागणीची जी शृंखला आहे ती अशीच चालू राहावी. सुरुवातीला आपण फक्त बघितलं की बँका किंवा स्टॉक एक्सचेंज असेल अशा काही जणांना परवानगी दिली होती. आणि मला वाटतं इथे एक गोष्ट नमूद करावी लागेल की जे बँक कर्मचारी असतील किंवा एकूणच भांडवली बाजारातले ज्या काही कंपन्या असतील त्यांना वेल मॅनेज अशा तऱ्हेने हे काम केलेलं आहे. आणि आता बाकीच्या प्रायव्हेट क्षेत्राला ही परवानगी दिली आहे. आता आपण सगळं रेड झोन विषयी बोललेलो आहोत. आता आपण ऑरेंज झोनकडे जाऊया. ऑरेंज झोन मध्ये सुद्धा हाच प्रकार आहे की ऑरेंज झोन मधले जे कंटेनमेंट जी झोन आहेत की क्षेत्र आहेत, प्रतिबंधित क्षेत्र आहेत, तर त्याच्या बाहेर कुठल्या गोष्टींना निर्बंधांसह परवानगी आहे आणि कुठल्या गोष्टींना परवानगी नाहीये. तर तिकडे आपली जी पहिली स्लाइड आहे या बाबतीतली की खालील प्रकार वगळता सर्व व्यवहारांना परवानगी आहे. म्हणजे कुठल्या व्यवहारांना परवानगी नाहीये तर संपूर्ण देशभर प्रतिबंध असलेले व्यवहार इथेही बंदच राहणार. आपण आधी सगळे बघितलं ते जिल्ह्यात आणि जिल्ह्यांतर्गत होणाऱ्या बस वाहतुकीला परवानगी नाहीये. आणि चालक आणि जास्तीत जास्त 2 प्रवासी अशा फक्त तिघांसह टॅक्सी आणि कॅब वाहतुकीला परवानगी असणार आहे. मला वाटतं हे मुद्दे आपले मगाशी याच्यात पण झालेले आहेत ते इकडे साधारणपणे सामायिक आहेत. म्हणजे लॉजिक तेच आहे. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया जे ग्रीन झोनचे आहेत. म्हणजे आता आपण ऑरेंज झोन बघितलं, ग्रीन झोन म्हणजे ग्रीन झोन जिथे कोरोनाबाधित रुग्ण कोण नाही आहे, कोणी रुग्ण नाही आहेत, पण तरी सुद्धा तिकडे तुम्हाला काही प्रतिबंध पाळणं गरजेचं आहे. काय सुरक्षा पाहिजे ह्या दृष्टीने स्लाइड आपल्या समोर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी परवानगी असलेले व्यवहार ग्रीन झोनमध्ये काय आहेत तर संपूर्ण देशात सर्वच झोनमध्ये प्रतिबंध असलेले व्यवहार वगळता जे इथे पण प्रतिबंधित असतील ग्रीन झोनमध्ये इतर सर्व व्यवहारांना परवानगी आहे. तथापि बसेसना प्रवासी क्षमतेच्या जास्तीत जास्त 50% प्रवाशांना घेऊन वाहतूक करण्याची आणि बस आगारांना एकूण कार्यक्षमतेच्या 50% क्षमतेनेच काम करण्याची परवानगी आहे. हा शेवटचा मुद्दा जरा थोडा सांगा. म्हणजे आता बस आगारांचा म्हणजे बस आगारांची क्षमता म्हणजे नेमकं काय? म्हणजे आता शेवटी आपण त्याचा अगदी सोर्स बघितला तर आपण 33% उपस्थिती अपेक्षित आहे. बरोबर आहे. 33% उपस्थिती जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा ही जी बस सर्व्हिस आहे ती अर्थातच सगळ्या बस काय धावण्याची जरूरच नाहीये. म्हणून त्यांनी 50% ठेवलंय. आणि त्या 50% मध्ये पण जी त्यांची क्षमता आहे त्याच्या पण 50% म्हणजे ज्याचा शेवटी उद्देश काय आहे तर सोशल डिस्टन्सिंग सहजच शक्य होईल त्या दृष्टीने. आणि बस आगारांची जी 50% क्षमता आहे म्हणजे मला वाटतं बस आगारामध्ये जेवढ्या बसेस असतील त्या पूर्ण धावायच्या नाही, त्याच्यातल्या 50% बस त्यांचं परिचालन फक्त करायचं आणि तेवढेच फक्त रस्त्यावरती सुरुवातीला 10% होतं मला वाटतं. आता हे म्हणजे हे पण एक मोठं शिथिलीकरण आहे. आपण पुढच्या स्लाइडकडे येऊया. त्याच्यामध्ये त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पाळायचे राष्ट्रीय निर्देश दिलेले आहेत. आपण जे पब्लिक प्लेसेस म्हणतो तिकडे लोकांनी कसं वागायचं आहे. तर ही जी आपल्या समोरची स्लाइड आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की नाक तोंड झाकणारे मास्क वापरणं बंधनकारक. संपूर्ण चेहरा झाकायची तशी गरज नाहीये. नाक तोंड झाकलं जाईल असे मास्क तुम्ही वापरायचे आहेत आणि सुरक्षित अंतर राखण्याची खबरदारी अर्थातच घ्यायची आहे. म्हणजे जिथे कुठे तुम्ही जाल म्हणजे जायची परवानगी नाहीच आहे, पण एका दवाखान्यामध्ये वगैरे गेला तर ते अंतर तुम्ही सुरक्षित राखायचं आहे. त्याच्या पुढची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये ते म्हणतायत सार्वजनिक ठिकाणी पाळायचे राष्ट्रीय निर्देश की सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमायला परवानगी नाहीये. शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, तो दंडनीय गुन्हा आहे. म्हणजे एरवी सुद्धा थुंकणं हा दंडनीय गुन्हा असतोच, इथे सुद्धा तो आहेच आहे. या काळात सुद्धा हे पाळायचं आहे. असं काही नाही. आणि ह्याचा एक आपण जर विचार केला की आपण सर्वसाधारणपणे जेव्हा रुग्ण व्यक्तीला बघायला हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा आपण बघतो की डॉक्टर आणि नर्सेस मास्क लावतात. आता आपल्याला पण ते सवय करून घेतली पाहिजे आणि थुंकू नये याच्यात काही वादच नाही. लोकांना असं वाटतं की बाबा आता ह्या अशा परिस्थितीमध्ये थोडीशी आम्हाला शिथिलता असेल, आमच्याकडे दंड कोण घेणार, तसं नाहीये. तसं काही नाही. आता सुद्धा तुम्ही जर थुंकला तर तुम्हाला दंड हा होणारच आहे. नक्कीच. आणि सर्वांचं मूळ बघितलं तर 5च्या वरती जमायचं नाही. अगदी अगदी हे
अगदी त्याचं मूलभूत आहे हे लक्षात आपण घेतलं आता पाहिजे. पुढचे आपण जे राष्ट्रीय निर्देश आहेत ते बघूया. सार्वजनिक ठिकाणी पाळायचे की लग्न कार्य आणि लग्न संबंधी इतर सोहळ्यांमध्ये सर्वांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणं गरजेचं आहे. तसंच 50 पेक्षा जास्त पाहुणे उपस्थित नसावेत. लग्न कार्य आणि लग्न संबंधी म्हणजे काय, एक तर प्रॉपर लग्न, एरवी आपण रिसेप्शन करतो वेगळं किंवा तुमचा साखरपुडा असतो, एंगेजमेंट असते, हे सगळे लग्नाशी संबंधित काय की बारसं वगैरे सुद्धा इव्हन हल्ली संगीत असतं. ह्या सगळ्या कार्यक्रमांना 50 पेक्षा जास्त लोकांनी हजर राहू नये. पुढचा मुद्दा आहे अंत्ययात्रा. म्हणजे आपण जे फ्युनरल म्हणतो ती अंत्ययात्रा, नंतर अंत्यविधी म्हणजे स्मशानात होणारे अंत्यविधी आणि मरणोत्तर होणारे दिवस, मासिक, वार्षिक श्राद्ध हे पण विधी, यासारख्या विधींच्या वेळीही 20 पेक्षा जास्त व्यक्तींनी जमू नये, तसं सुरक्षित अंतर राखावं. आता हे आपण संपूर्ण जे बघितलं हे सार्वजनिक ठिकाणी पाळायचे निर्देश. आता पुढे आपल्याला जे बघायचे ते कार्यालयामध्ये पाळण्याचे निर्देश. यामध्ये पण आपण असं बघितलं तर एक म्हणजे एक सवय आपण बघितलं की आपण जेव्हा कधीही हे अटेंड करतो फ्युनरल आणि आपण स्मशानात जाऊन येतो तेव्हा घरी आल्यानंतर आपण सहसा कशात मिक्स होत नाही, आपण आंघोळ करतो. म्हणजे मूळ उद्देश हा स्वच्छताच असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे किती बाबतीत प्रश्न विचार केला तर. आता आपण कार्यालयातले निर्देश बघूया. म्हणजे कार्यालयीन ठिकाणी सुद्धा राष्ट्रीय निर्देश जारी केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये काय म्हणतात की शारीरिक तापमान मोजणारं थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश आणि सॅनिटायझर हे उपलब्ध असलं पाहिजे प्रत्येक कार्यालयामध्ये. त्याची खबरदारी. कामांच्या पाळ्यांमध्ये वेळेचं पुरेसं अंतर असावं. मगाशी आपण जो मुद्दा बघितला तोच इकडे सुद्धा येतोय. जेवताना होणारी कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्यात. म्हणजे सगळ्यांनी एकदाच जाऊ नये. एरवी लंच टाइम सारखं असतं, आता तसं नको. ज्याला आपण स्टॅगर्ड लंच टाइम म्हणतो असं. नंतर संपूर्ण कार्यालयाचं वारंवार निर्जंतुकीकरण करणं हे आवश्यक आहे. आणखीन पुढचे काही निर्देश आहेत. पुढची आपली स्लाइड आपल्या समोर आहे की कार्यालयाच्या वाहनानं कर्मचाऱ्यांची कामासाठी ने आण करताना, म्हणजे कंपनीच्या बसेस असतात कर्मचाऱ्यांना येण्या जाण्यासाठी, तर तिकडे एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखणं हे आवश्यक आहे. त्या कॅपॅसिटीनुसार, त्या क्षमतेनुसारच कर्मचारी घ्यायचे आहेत त्या बसमध्ये. चेहऱ्यावर नाक तोंड झाकणारा मास्क कायम असणं बंधनकारक आहे. म्हणजे कार्यालयामध्ये वावरताना बसमध्ये सुद्धा तुम्ही मास्क तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायचंच आहे. आपण पुढची स्लाइड बघूया. आणि या अनुषंगाने मला अजून एक अशी गोष्ट वाटते की हे जे आपण म्हणतो सॅनिटायझर ठेवणं, हँडवॉश करणं, हे मला वाटतं आता प्रत्येक कॉलनीमध्ये पण हे अनिवार्य होणार आहे. अगदी अगदी अगदी. कारण शेवटी कोण जो माणूस तुमच्याकडे येतो तुम्हाला त्याचा काहीच अंदाज नाहीये. बरोबर. त्यामुळे ही सरकारने नाही सांगितलं तरी म्हणतो आपण केली पाहिजे. बरोबर. पुढचा निर्देश आहे. पुढची स्लाइड आपल्या समोर आहे, येत आहे आता. त्यांनी म्हटलंय की कार्यालयाच्या परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याची अधिकृत परवानगी असणारे दवाखाने आणि रुग्णालय किती, कोणती आणि कुठे आहेत याची माहिती कार्यालयाला असावी. तशी रितसर यादी उपलब्ध असावी. म्हणजे जेणेकरून कार्यालयामध्ये एखाद्याला गरज भासली, कधी रुग्णाला तिकडे हलवायचं आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे कार्यालयामध्ये की आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे नेमकं असं रुग्णालय आहे की ज्यांना उपचाराची परवानगी आहे. म्हणजे त्याच्यावरती ताबडतोब उपचार होतील, त्याला ताबडतोब मिळतील. पुढची स्लाइड आपण बघूया. पुढचे राष्ट्रीय निर्देश आहेत. मोठ्या संख्येनं कर्मचारी कार्यालयातच एकमेकांच्या थेट प्रत्यक्ष संपर्कात येऊ शकतील अशा कार्यालयीन कामकाजाच्या बैठका टाळाव्यात. आपल्या जे मीटिंग होतात कार्यालयामध्ये त्या टाळाव्यात, त्याच्यामध्ये भरपूर कर्मचारी एका वेळेला एकत्र येऊ शकतात. पुढचा राष्ट्रीय निर्देश आहे की कार्यालयात स्वच्छतेच्या योग्य पद्धती अंगीकारण्यासाठी परिणामकारक संवादातून प्रशिक्षणावरती भर द्यायला हवा. कार्यालयामध्ये एकमेकांशी संपर्क साधताना आपापसात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी स्वच्छतेचे कोणते नियम पाळावेत याची माहिती कर्मचाऱ्यांना करून देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण एकमेकांमध्ये बोलत असतो तेव्हा एकमेकांची जे तुषार आहे तोंडातले ते एकमेकांमध्ये उडू शकतात, त्याच्यासाठी ती स्वच्छता कशी बाळगायची, वारंवार तुम्ही हात धुवायला गेलं पाहिजे किंवा काय, हे सगळं तुम्हाला पाळायचं आहे. या अनुषंगाने अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आता बऱ्याच ठिकाणी ज्या कमिटीच्या मीटिंग होतात, तर एक गृहनिर्माण संस्था आपल्या जे सोसायटीज असतात, तर त्यांनी सुद्धा आता त्या म्हणजे झूम मीटिंग करायला परवानगी दिली आहे. कारण शेवटी आपण भेटू शकलो नाही तर हा एकच मार्ग तिथे उरतो. त्यामुळे मॅनेजमेंट कमिटी मीटिंग असू दे, कुठली असू दे, तर ह्या माध्यमातून किंवा वेबएक्स असेल, या माध्यमातून ह्या मीटिंग होऊ शकतात, अशी त्यांनी केलेली सोय. पुढचे सुद्धा राष्ट्रीय निर्देश काही आहेत, आपण ते पाहूया. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू ॲप असणं बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही जर कार्यालयामध्ये जात असाल, कामासाठी जात असाल, तर तिथे तुमच्या मोबाईल फोनमध्ये, म्हणजे थोडक्यात तुमच्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू ॲप असायला पाहिजे. बरं, परत पुढे काय की कार्यालयाच्या प्रमुखांनी कर्मचाऱ्यांकडून या निर्देशाचं पालन करून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते आहे की नाही याची खातरजमा त्यांनी करून घ्यायची आहे. नुसती खातरजमा करून घ्यायची नाहीये. तर ॲप डाउनलोड करण्यात अडचणी येत असतील, प्रत्येक जण काय मोबाईल फ्रेंडली नसतो, बरोबर ना, टेक्निक साहेबी नसतो, त्याला जर काही अडचण येत असेल तर त्याची खातरजमा त्या कार्यालयाच्या प्रमुखाने करायची आहे की त्याला ते कसं, कधी कधी वायफाय उपलब्ध नसतं ते करून घेण्यासाठी किंवा काय, तर ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी त्या आहेत. त्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी कार्यालय प्रमुखांनी घ्यायची आहे. नक्कीच. आणि त्यांच्यावरती म्हणजे खबरदारी टाकली आणि
एकूणच आपण जर सगळे नियमावली बघितले तुम्हाला लक्षात येईल की कार्यालय येणारा माणूस किती वाजता येतो, किती वाजता जातो. जसं 7च्या आत त्यांनी सांगितलं. मग काही अर्थात त्याला जिथे शिफ्ट आहेत तो अपवाद आहे. आणि तो येताना तो हा आरोग्य सेतू ऍप जर त्याकडे केलेला असेल तर तो ज्या ठिकाणून येतो तिकडे काही जर रुग्ण असतील तर त्याच्यावरती पण बंधन आहेत. मग त्याला ते समजू शकतं. तर त्या दृष्टीने मला वाटतं हे अनिवार्यता केलेली आहे सरकारने आणि त्या दृष्टीने अर्थातच त्या प्रमुखांनी ती जबाबदारी आपल्यावर घेतली पाहिजे. बरोबर. परिणामकारक संवाद जो आपण मगाशी म्हणालो, म्हणजे परिणामकारक संवाद त्याच्यातून त्यांचं प्रशिक्षण करायचं आहे, ते नेमकं कसं करता येईल असं तुम्हाला वाटतंय? आता ह्याच्यामध्ये जे आपण म्हणतो की प्रत्येक कार्यालयामध्ये ह्युमन रिसोर्सेसचे जे डिपार्टमेंट असतं HRD ते बऱ्याच प्रमाणात मोटिवेशनल स्पीचेस देतात आणि असं करतात. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोटिवेशन काय आहे तर स्वतःचं स्वास्थ्य राखणं. बरोबर. आणि स्वास्थ्याशिवाय तर हेल्थ इज वेल्थ आपण जे म्हणतो, तर स्वास्थ्य राखणं नाही तर पुढे आपण काहीच करू शकतो. आपण भले किती आता बोललो की सरकारने असं काय इम्पेचस पॅकेज दिलं पाहिजे, इकॉनॉमी अशी व्हायला पाहिजे, पण सर्वात प्रथम आपल्याला काय येतं, आपण प्रथम आपलं जगलो पाहिजे, त्यानंतर तुमचं लाईव्हलीहूड येतं. तर त्या दृष्टीने मला वाटतं ह्या जे ह्युमन रिसोर्सेसचे जे लोक आहेत त्यांनी ही यंत्रणा आणि हे कसं बिंबवलं पाहिजे त्या कर्मचाऱ्यांवरती ती जबाबदारी घेणं जरुरीचं आहे. अगदी. आपण आता हे संपूर्ण आपण चर्चा केली, या मार्गदर्शक सूचनांचा अगदी सांगोपांग आढावा आपण घेतला. 29 मार्गदर्शक सूचना होत्या, त्यांनी त्या रिलीज केलेल्या आहेत, त्या आपण बघितल्या. त्याचा एकंदर आपल्याला म्हणजे तथ्य काय काढता येईल, सारांश काय काढायचा की लोकांनी नेमकं काय करायला पाहिजे? एक तर सरकारचा उद्देश काय आहे तर तुमची सुरक्षा, तुमचं स्वास्थ्य, आणि त्यात तुम्ही सरकारला वेळोवेळी सहकार्य केलं पाहिजे आणि सहकार्यामधूनच हे होऊ शकतं. आणि जर तुम्ही बेशिस्त जर कुठे बाळगलीत तर त्याचा वाईट परिणाम होईल, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अगदी अगदी अगदी. उदयजी, आज आपण आमच्या अगदी कार्यक्रमामध्ये आलात, आपण छान चर्चा केली, तुम्ही छान मार्गदर्शन केलं. मला वाटतं बऱ्याच प्रश्नांची उकल याच्यातनं झाली असेल. आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. मंडळी, लॉकडाऊन कालावधीच्या मार्गदर्शक सूचनांबाबत सविस्तर माहिती आज आपण या मुलाखतीतून घेतली. प्रत्येक मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा केली. कुठल्याही मार्गदर्शक सूचना, निवेदनं आपण वाचतो, ऐकतो, पाहतो, पण वेळ आणि जागेअभावी त्या विस्तृत स्वरूपात मांडता येत नसल्यामुळे बऱ्याचदा काही बाबतीत अर्थबोध होत नसतो, नक्की अर्थ कळत नसतो. म्हणूनच या कार्यक्रमात प्रत्येक सूचनेचा नेमका अर्थ काय आहे हे सविस्तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आपल्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यांची उत्तरं मला वाटतं या मुलाखतीतून आपल्याला नक्कीच मिळाली असतील. या मार्गदर्शक सूचनांचं आपल्याला तंतोतंत काटेकोर 100% पालन करायचं आहे. ते तसं जर आपण केलं ना तरच कोरोनाचा संसर्ग कमी होणार आहे, फैलाव कमी होणार आहे आणि त्यामुळेच सरतेशेवटी लॉकडाऊन कमी होऊ शकतो. म्हणजेच कोरोनाचा पूर्ण नायनाट करून आपलं जीवन पूर्वपदावर आणणं हे शेवटी आपल्याच हातात आहे. आपल्यालाच ते करायचं आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. तेव्हा घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वस्थ राहा. नमस्कार.